मात्र ही टीम जुळई माता क्रिकेट क्लब कुमटे कोंडोशी यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी सकाळचं सत्र आहे। 16 टीम या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळतात। पहिला सामना आम्ही काही मिनिटांमध्ये या ठिकाणी सुरुवात करतोय। प्रथमतः आपण मुख्य व्यासपीठावरून अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत आणि तदनंतर अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टी यष्ट्यांचं पूजन केलं जाईल आणि या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आपण करणार आहोत। चला, सर्व टीमचे जे मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, KSK प्रतिष्ठानचे सदस्य नयन सकपाळ आपण या मुख्य व्यासपीठावरती, त्याचबरोबर आमचे किरण गाडगे लेजेंड खेळाडू KSKचे आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या। घ्या 5 नारळ घ्या, तिथे फोडा, तिथे ठेवा 5 नारळ नेऊन जा। हा ठेवा ना तिथे विकेटवर तिकडे, आणि एक हार तिथे ठेवा। ओके 5च घ्या, 5 झाली। अगदी काही मिनिटांमध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेला आणि पहिला सामना टीम अकालपे आणि टीम तेटली मध्ये होतोय। अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धेचं कमी वेळामध्ये आयोजन केलं। आज महाशिवरात्र आहे आणि त्या निमित्ताने ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपण काही मिनिटांमध्ये या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत आणि दोन्ही टीमना मी विनंती करतोय थोडंसं पुढे या। टीम अकालपे सन्माननीय आमचे शशिकांत बातोसे साहेब यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या। किरण गाडगे त्याचबरोबर नयन सकपाळ tenniscricket.in आपण या मुख्य व्यासपीठावरती। चला आपण करूया भव्य दिव्य या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करूया। ओम साई MTC कॅमेरामॅनला विनंती करेन की कॅमेरा अगदी मुख्य व्यासपीठावरती तुम्ही आता फोकस करा, कारण आपण इथून पुढे उद्घाटन सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। किरण गाडगे आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आज उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करूया। कॅमेरामॅन आपल्याला विनंती आहे, आम्ही उद्घाटन सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। ओके थोडंसं पाठी या इथे बोलवा तुमचे सगळे कमिटी मेंबर्स या। चला सर्वांना विनंती आहे, दोन्ही टीम आपण थोडंसं लाईन अप करा, इथे लाईन अप करा। चला टीम तेटली संतोष इकडे लाईन अप करा। अगदी लाईनअपने आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहोत। प्रथमतः मुख्य व्यासपीठावरती अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत। जेवढे खेळाडू आहेत त्यांनी इकडे या, सगळ्यांनी लाईनअप मध्ये या। गोगोई टीम आणि लाखवट टीम आपण पण या, उद्घाटनामध्ये सर्वांनी समाविष्ट व्हा, या सर्वांनी या। चला 2 लाईनअप करूया। 2 लाईनअपने आपल्या संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि इथून पुढे
आपण उद्घाटन सोहळ्याकडे वळणार आहोत. प्रथम आपण अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत. मी विनंती करतो आपल्या KSK प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्माननीय शशिकांत भातोसे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पूजन करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती आपण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करत आहोत. KSK प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष शशिकांत भातोसे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला ऑक्शन केलं जात आहे. दोन्ही टीम आणि आमचे सर्व लाखवड, गोगवे, तेटली सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. एरणे टीमचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे किरण गाडगे उपस्थित आहेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. आज महाशिवरात्र आहे आणि त्या निमित्तानं ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एक दिवसाची अखंड हिंदुस्थानाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, गणपती बाप्पा. मी किरण गाडगे यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन करावं. त्यांचे सुपुत्र आज या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित आहेत. या तुम्ही आता साईडला या. ते राहू द्या, इथं नका लावू. सन्माननीय किरण गाडगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण बातू साहेब इकडे थोडस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करतोय. ऑक्शन सुरू आहे आणि हे सर्व खेळाडू या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानूया. आणि मुख्य व्यासपीठावरती आपण श्रीफळ वाढवतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलंय. आपण श्रीफळ वाढवतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हर हर. धन्यवाद. चला इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये लाईनअपनी जाऊया. KSK म्हटलं की शिस्तीचं क्रिकेट आपण नेहमी पालन करत असतो. दोन्ही टीम चला मैदानाच्या आतमध्ये लाईनअपनी दाखल होतील आणि अगदी या स्टँडच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी आमचे संपूर्ण खेळाडू लाईनअपनी उभे राहतील. मी विनंती करतो भातोसे साहेब, किरण गाडगे, ज्ञानेश्वर कदम, आपण चला मैदानाच्या आतमध्ये. आता इथून पुढे आपण अगदी या संपूर्ण दिवसभर खेळपट्टीवरती आपण खेळणार आहोत. त्या खेळपट्टीचं या ठिकाणी पूजन करून घेणार आहोत. त्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरून आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया आणि खेळपट्टी आणि या स्टँडचं पूजन करूया.
हॅलो KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि झोलाई माता क्रिकेट क्लब कुमटे कोंडोशी यांच्या माध्यमातून आजची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने ही क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो. एक दिवसीय स्पर्धा आहे. श्री झोलाई माता चषक 2025चं हे दैदिप्यमान आयोजन आहे आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपण थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न केलाय. मैदानाच्या आतमध्ये पहिले 2 संघ आणि त्या 2 संघांमध्ये आपण टॉस केलाय. टॉस अक्कालपे टीमने जिंकलाय. प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि तेटली टीम क्षेत्ररक्षणाची रचना करते. दोन्ही त्याचबरोबर अकालपे टीमची जोडी ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज संपूर्ण दिवस खऱ्या अर्थाने KSK प्रतिष्ठान आणि सातारा जिल्हा आणि कोयना नगर हे संपूर्ण खोपोली कर्जत आपण जर पाहिलं तर आपल्या सर्वांचा लाडका आवाज उमेशजी सावंत सर यांच्याकडे आपण पहिल्या मॅचसाठी जाणार आहोत. पहिली मॅच आहे टीम तेटली विरुद्ध अकालपे. धन्यवाद. आवाज कमी आहे तेवढाच आवाज पण कॉमेंट्री मध्ये क्लिअर. हॅलो चेक. धन्यवाद देसाई सर. श्री झोलाई माता प्रसन्न KSK क्रीडा प्रतिष्ठानाचे अंतर्गत झोलाई माता क्रिकेट क्लब कुमटे कोंडोशी आयोजित श्री झोलाई माता चषक 2025 आज खरं तर झोलाई मातेचा आज उदोदय होत आहे. कारण ग्रामदैवत झोलाई माता आणि त्या मातेचा खरं तर आशीर्वाद आहे आणि या तिच्याच आशीर्वादाने खरं तर आपण ही स्पर्धा संपन्न करत आहोत. आज महाशिवरात्र या निमित्तानं सर्वांना खरं तर शुभेच्छा आहेत. मॅचकडे आपण जाणार आहोत. त्याचा पहिला मॅच अक्कालपे तेटली हे 2 संघ असणार आहेत आणि मॅचला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्रिवात मानाचा मुजरा. मी उमेश सावंत समालोचक मालदेव पेठ रायगड स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. सातत्यपूर्वक आपण खरं तर या प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा अनुभवत आलो पाहत आलो आणि एक देखणी स्पर्धा एक दिवसीय स्पर्धा आपण या साईनाथ दिवा कोळेवाडा गरम मसाला मैदान ऐरोली आणि या मैदानामध्ये आज खरं तर ही स्पर्धा संपन्न होते. ओम साई MTC लाईव्ह या वाडीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण आजच्या दिवसामध्ये कव्हर करतोय. पहिला मॅच आणि पहिल्या मॅचला होती सुरुवात. स्ट्रायकिंगला बॅटर राहुल आणि त्याच्या समवेत आपण पाहिलं तर निलेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज गणेश भोसले. युवा खेळाडू आहे गणेश भोसले. समोर देखील युवा खेळाडू आहे परंतु राहुल बातोसेला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. मॅचला होती सुरुवात. चला पंचांचा ग्रीन सिग्नल ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल वय 3 आणि त्याचप्रमाणे अपयशील पारसात. तर मॅचला होते सुरुवात. राहुल बातोसे गणेश भोसले बॉलिंग ट्रॅक वरती. मॅच जबरदस्त होईल सर. 4 षटकांचा ना 3 षटकांचा मॅच असणार आहे. पहिलाच बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो गणेश भोसले. पहिलाच बॉलवर कॅप्टनने ऑथराइज केल्या बॉलला. मिडॉनला बॉल जात असताना थोडीशी गफलत आणि पहिल्याच बॉलवरती जिथे 1 सिंगल होती तिथे 2 धावा कदाचित एकही धाव नव्हती असं देखील म्हणावं लागेल. परंतु सुरुवात चांगली झाली आहे अक्कालपे टीमची. राहुल बातोसे गणेश भोसलेने खरं तर आपला वेग काढला होता. बॉलच्या पाठीमागे चांगला वेग दिला होता. व्हेरिएशन चांगलं ठेवलं होतं. खालकीची प्लेसमेंट केली राहुल बातोसे. दुसऱ्या बॉलसाठी P1चं पहिलं षटक आहे. इनफिल्ड डोक्याच्या वरनं बॉल खेळून काढला. प्रोडक्शन दिलं गेलंय. ऑफ साईडला बॉल टर्न कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल येते. दुसरी धाब्याचा देखील प्रयत्न केला तो देखील सक्षम राहिला आणि आतापर्यंत धाबा झाल्या त्या 4 धाबा. चांगली बॅटिंग होते. सकाळचं सत्र आणि आज खरं तर आता उष्णता वाढत चालली आहे. प्रत्येक मॅचला मजा याच्यामध्ये शंका नाहीये. खेळपट्टी देखील तितकीच गरम आहे कारण गरम मसाला या परिसरामध्ये आपण आहोत.
बॉस आणि गोलंदाज पुढे तयार होतोय. चांगली बॅटिंग, चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वर निघून जातोय. सीमारेषा पार आलेला राहुल भातोसेच्या पाठमधनं गणेश भोसले याच्यावरती केले आक्रमण. तिसऱ्या बॉलवरती चौकार. तिसऱ्या बॉलवरती अटॅकचा यूज केलाय, काउंटर अटॅक केलाय या बॉलवरती. सुरुवात तर चांगली झाली मी म्हणेन तेटली टीमच्या विरुद्ध खेळत असताना अक्कालपेठ टीमची, कारण का 3 बॉलच्या पाठीमागे धावा झाल्या त्या आतापर्यंत 8 धावा. आणखीन एक येते, आणखीन एक चांगला इथे ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि बॉल अगदी दंत करीत जात असताना आणखीन एक येते बॅक टू बॅक राहुल भातोसेच्या बॅट मधलं सुसाट चौकार. एक्स्ट्रा कव्हर पाहतच राहिले. गॅप सिलेक्शन परफेक्ट. असं वाटतंय की विराट कोहलीच मैदानामध्ये खेळतोय. ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. राहुल भातोसे सेट झालाय हा बॅटर. 4 बॉलच्या पाठीमागे टोटल झाले त्या 12. सुरुवात चांगली झाली अक्कालपेठ टीमची. गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा आक्रमण केलंय त्याच दिशेला. जबरदस्त बॅटिंग करतोय राहुल भातोसे. गणेश भोसले याच्यावरती आक्रमणचा पाडा इथे मैदानाच्या आतमध्ये 4चा पाडा इथे पेश करत असताना 3 बॉल मध्ये बॅक टू बॅक सेट ऑन फायर. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये राहुल भातोसे गणेश भोसलेच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना टोटल झाल्या 16. गणेश भोसले देखील एकाडा खेळाडू आहे. युवाची हवा आपण पाहिली आहे, परंतु समोर बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव आहे. ओहो, यावेळेस वेग बाहेर काढलाय, बट नॉट वेग. इथे काहीतरी वेगळं करायचं डिस्क लेग निवडलं होतं, परंतु बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. आलाय तो इथे शेवटचा बॉल डॉट. इथे मोकळा श्वास घेतला असेल गणेश भोसलेने. एका षटकाची समाप्ती होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना तेटली संघाच्या विरुद्ध खेळत असताना अक्कालपेठ टीम संघ सध्या पोहोचलाय. तो एकूण धावा झाला 16 धावा. लाजवाब बॅटिंग. पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती 2 सलगचे 3 चौकार, त्याच्यानंतर डॉट. परंतु धाव संख्या चांगली झाली. P1चं षटक खरं तर पॉवरफुल बॅटिंग केले, फोडलं हे षटक. आणि गणेश भोसलेने जे टॉपेस आखले होते ते सर्व उद्ध्वस्त करून लावले आहेत या पहिल्या षटकामध्ये. त्यातली टीम देखील कमी नाहीये. यांचा देखील गोलबाला यंदाच्या सीझन मध्ये राहिला. अक्कालपेठ टीमचा देखील राहिला. परंतु ही मॅच कोण घेऊन जाणार आहे? पहिला मॅच 3 षटकांचा मॅच चांगली बनेल. बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेश भोसले. पेटली टीम संतोष भोसलेच्या खरं तर नेतृत्वाखाली ही टीम खेळत असताना आज काहीतरी करावं लागेल संतोषला देखील, कारण का धाव संख्या चांगली झाली आहे. विघ्नेश बॉलिंग ट्रॅक वरती. निलेश प्रथमच खरं तर या इनिंग्स मध्ये तो स्ट्राईकला आलाय. 6 बॉल केलाय. राहुल भातोसे 16 धावा त्याच्या पॅटमधनं आलात. बॉलर पुन्हा एकदा तयार होतो. नेक्स्ट मॅच लाखवड आणि लांबच असणार आहे. ओहो, थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय वेरुशम. बॉल टप्पा खाल तर टर्न होतोय. आला इथे दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल टॉट. एकाने धाबा जरूर दिल्यात, परंतु दुसरा गोलंदाज तो धाबा रोखण्याचं काम करणारा. पहिल्या षटकामध्ये आल्या धाबा. विघ्नेश तयार होतोय. व्हेरिएशन ठेवलाय, परंतु फटका तर फसलाय की काय? फसलाय फटका. कॅच होती आणि कॅच ड्रॉप झाली आहे. पाटर निलेची सिंपल कॅच होती, आसान कॅच होता, तो ड्रॉप झालाय. आणि जेव्हा जेव्हा आघाडी लीड करण्याचे पाटरचा कॅच ड्रॉप झालेत ते तुटून पडलेत. ही संधी मिळाली निलेशला, परंतु एक सिंगल येते. लॉंग ऑन तसेच रक्षक करतोय ना मशीनच आहे ना. बॉलर तयार होतोय. ऑन स्ट्राइक राहुल भातोसे. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. चर्चा राहील या ओव्हरची. ओ माय गॉड, 2 कॅचेस 2 बॅटरच्या अगदी 2 बॉल मध्ये सुटल्या, परंतु यावेळेस 2 रन झाल्यात.
फिरला कित्येक वेळा फिरला खरं तर क्षेत्ररक्षक बॉलवरती नजर ठेवण्याचं काम केलं होतं. बॉल पडला हातामध्ये, पुन्हा एकदा सुटलाय. सकाळच्या सत्रामध्ये हाताला साबण लावून आलेत की काय तेथली टीमचे खेळाडू. मध्ये का सुटलाय. राहुल बातोसेला जीवदान मिळालंय. याच पांढराने आतावरती बॉल मध्ये 30 चौकात टोकलेत. 18 धावांवरती तो खेळतोय. 7 सध्या निलेशची. बॉलरला यश येत नाहीये, तो प्रयत्न चांगले करतोय. पुन्हा एकदा मध्ये, परंतु यष्टीरक्षक आहे आणि राहुल बातोसे आता डकआउटच्या दिशेला ज्या विकेटचं जाळं विणलं होतं पाठीमागे 2 बॉलच्या पाठीमागे खरं तर 2 कॅचेस सुटल्या आणि पुन्हा एकदा हवेमध्ये स्वार करण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. बॉल हवेमध्ये थोडा वेळ राहिला आणि यष्टीरक्षकांनी काम खरं तर राहुल बातोसेचं तमाम केलं. पहिलंच म्हटलं एकाने धाबा दिल्यात आणि 1 धाबा रोखण्याचं आता काम करणार आहे आणि मी म्हणेन धाबा या ओव्हरमध्ये विघ्नेशने रोखल्यात. तर राकेश पातोसे बॅटिंगसाठी. टोटल झालं त्या धाबा स्कोरगार्ड वरती 19 धाबा. फक्त 3 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. पाठीमागे 4 बॉलच्या पाठीमागे सुंदर गोलंदाजी केली विघ्नेशने. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा तब्बल कुठल्या होत्या, परंतु 2 बॉलमध्ये 2 कॅचेस सुटल्या गेल्या. तिसरे कॅच इथे घेतले गेले. नवीन पांढर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना त्रिंकमासाठी राकेश बातोसे. बॉलर तयार होतोय. व्हेरिएशन ठेवलंय. क्लोज आहेत कीपर. मुवमेंट नाहीये बॅटरकडे की स्टेप आउट करू शकतो. आला इथे डॉट. चांगली गोलंदाजी होतीये. कमालीचं षटक. सामने अगर कांच का बंगला हो उसको पत्थर कैसे मारू और इस गेंदबाज को छक्का कैसा मारू हा प्रश्न खरं तर अकालपे टीमच्या पॅटर्नला पडलाय. प्रयत्न चांगले केले होते. बॉलर तयार होतोय. फुल टॉसला माफी नाहीये. कॅपमध्ये बॉल जात असताना सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवरती राकेश बातोसेच्या बॅटमध्ये निघाला हा काउंटर अटॅक. चौकार. इथंच आता खरं तर काही दिवसामध्ये मार्च मध्ये खरं तर 15-16 तारखेला आपल्या अभिमानाची स्वाभिमानाची खरं तर स्पर्धा येते KSK प्रीमियर लीग. प्रत्येक जण खरं तर आता तयारीला लागलाय प्रीमियर लीगच्या. आमचे संघ मालक असतील, आता खेळाडू असतील, जो आपण बेस्ट खरं तर वर्षभर देता, परंतु त्याच्या पलीकडे अजून तुम्हाला खरं तर बेस्ट द्यायचा आहे आणि आज प्रत्येक जण आता प्रॅक्टिस करणार आहे. शेवटचं षटक, अंतिम बॉल वरती खरं तर टार्गेट केलाय. फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल केला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. तर तब्बल प्रथम बॅटिंग करत असताना संघ अकालपे पोहोचलाय तो 23 या आकड्यावरती. एक दिवसीय स्पर्धा कुमटे कोंडोशी गावाला खरं तर सोलाम एक चांगली स्पर्धा या दिवसामध्ये आज पाहतोय. फिरवलाय बॉलला. ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेट मध्ये आहे क्षेत्ररक्षक. सिंगल येते या बॉलवरती. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला राकेशने. 2 धाबा आलात. आज महाशिवरात्र आणि याच दिवसाचा औचित्य साधून करत ही स्पर्धा रंगरंगोटी आपण पाहत आहोत. 2 धाबा इथे चपल्याने खरं तर धाव घेतली गेली. दिनेश होता क्षेत्ररक्षक आणि त्याच्यानंतर 2 धाबा आल्यात. आता धावांसाठी धाव करायला हवी आणि तो प्रयत्न राहतोय टीम अकालपे संघाकडून. पहिल्या बॉलवरती 2 बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन, राकेश आणि निलेश अशी जोडी पाहतोय. वेग पाठवलाय. वेग काढलाय. वेग बाहेर काढला बॉलरने. आलाय तो इथे डॉट आणि ते फलंदाज पाद होतो. काय बेल सोडली. पाडर 5 आला. हलकेची बेस उडाली आहे. पाडर 5 निलेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा ठोकल्या. पहिल्या चांगली बॅटिंग केली आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला विजय. गाडीची लीड करणारे फलंदाज 5 झालेत. टोटल झालं तर एकूण 25. पहिल्या षटकामध्ये 16,
परंतु आता आपण 8 बॉलच्या पाठीमागे पाहिलं तर फक्त 9 धावा आलात. चांगली गोलंदाजी होतीये आता टीम टेटली संघाकडून. चला जेएमसीसी लाखवड आणि लामस टीम आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं. बॉलर तयार. ओहो खोलबाद टाकला होता बॉल. स्वतः गोलंदाजीच्या हातामध्ये बॉल चाललाय. सिंगल येते या पाच वरती. आता धावाईसाठी ते झगडावं लागतंय अकालपे टीमला. राकेश बातोचे ऑल स्ट्राईक आहेत. चांगली गोलंदाजी होती ती आर्यनची. बघा पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 आणि त्याच्यानंतर कमबॅक कमालीची वापसी आहे टीम टेटली संघाने केला. बॉलर तयार होत्या. फुल टॉस बॉल फिरकवून देण्याचा प्रयत्न केला. ऑफ साईडला टर्न केला. सेकंड मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक तर मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला. बघता 2 धावा इथे सहज पूर्ण करत असताना 2 धावेची मदत 2 धावेचं योगदान आणि आता योगदान हवं आहे टीम अक्कालपे संघाला. टोटल झालं त्या 28 धावा स्कोर कार्ड वरती. 28 धावा झाल्यात. कमबॅक केलं. चांगली फिल्डिंग येते डीप मधून होत असताना. टोटल 28 च्या 38 कशा होणार त्यासाठी मोठे फटके हवे आहेत कारण का 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लाखवड टीम आणि लामस टीम आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचा. पालर पुणे तयार होतोय. ओहो लेग टाउन बॉल. लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त रन या पहिल्या इनिंग्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजानं व्हाईट बॉल टाकला नव्हता आणि पहिला व्हाईट या स्पर्धेमध्ये आर्यनच्या गोलंदाजीच्या माध्यमातून होतोय. बॉलर तयार होत्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पॅटची कदाचित लिडिंग एज टच होते. ब्रश करून चाललाय बॉल बॅटला. आणखी किती फलंदाज राकेश बातोसे बाद होतोय. धाबा 29 धाबा झाल्यात आणि आता खर तर KS क्रीडा प्रतिष्ठान कार्याध्यक्ष मैदानाच्या आतमध्ये जात असताना शशिकांत भातोसे. शशिकांत भातोसे बॅटिंगसाठी. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. एकात येईल का हे देखील पाहणार. टोटल झालं 29 धाबा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. शशिकांत भातोसे आपल्या प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आहेत आणि आज तेच बॅटिंगसाठी गोलंदाज आर्यन तयार होतोय. ओहो बॅकवर्ड पण चांगला केला. ढकलला बॉलला जातोय ते डिक्लेअर झोन मध्ये. एक येते या बॉल वरती आणि ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाला. इथे प्रथम बॅटिंग करत असताना अक्कालपे संघ पोहोचला 30 धाब्यांवरती. 31 धाब्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चला आपण लाखवड टीम आणि लामस टीम आपण टॉस साठी यायचं. चला अक्कालपेठीत आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. फील्ड सजवून घ्यायचे लगेच. मॅच जबरदस्त होईल याच्यामध्ये 3 शंका नाहीये.
KS क्रीडा प्रतिष्ठान राज्य अंतर्गत झोळाई माता क्रिकेट क्लब कुमटे कोंढोशी आयोजित श्री झोळाई माता चषक 2025 आज खरे तर ग्रामदैवत झोळाई माता आणि आज तिच्याच आशीर्वादाने खरं तर आपण ही स्पर्धा संपन्न करत आहोत. सेकंडच्या सत्रामध्ये आपण उद्घाटन पाहिलं. पहिलाच मॅच आपण पाहतोय. 31 धावा समोरच्या टीम तेटली संघाला चला लीड करणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. तेटली टीमचा एक खेळाडू आमच्या बरोबर पोहोचवायचा. जबरदस्त स्पर्धा. आजूबाजूला पण हा परिसर पाहिला तर मैदानाच्या बाहेर खरं तर खूप चांगली हिरवी झाडी आहे. तुम्हाला बसण्यासाठी खरं तर आज सावलीची प्रत्येकाला गरज आहे. जास्त आज खरं तर ऊन प्रभावित होतोय. गरमीचे दिवस येत आहेत आणि तुमच्यासाठी खरं तर पावलन देखील आहे बसण्यासाठी दोन्ही टीमसाठी. आजूबाजूला आपण झाडी पाहतोय. सावलीचा तुम्ही देखील मनमुराद आनंद घेऊ शकता. मॅचला होते सुरुवात आणि राहुल बापे बॉलिंग ट्रॅक वरती गणेश भोसले आणि त्याचबरोबर संतोष भोसले बॅटिंगसाठी. टीमचा कॅप्टन आहे. टीमसाठी खरं तर महत्वपूर्ण योगदान देत असतो आणि आज या मॅच मध्ये लीड करावं लागेल. राहुल बातोस चार्जर कोणाचा आहे हो? हा कुठला आयफोनचा आहे होय? हा दुसरं नाही. आयफोनचा कुठं आहे? आणि इकडं सीट आहे. 31 धावा खरं तर जमवायच्यात आणि बॅटिंगसाठी गणेश संतोष भोसले आणि त्याचबरोबर गणेश भोसले राहुल बातुसे. अकालपे टीमला रन रोखाव्या लागतील कारण रस तेवढे नाही आहेत. धावांची चिरफाड करायची आहे. बॅटिंग साठी पाडर मैदानावर दाखल झाले संतोष भोसले. ऑन स्ट्राईक. पहिलाच पाल पीवरचं षटक. पहिलाच पाल उचलला. बॉल बराच काळ मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत शशिकांत बापसे होते. काश्मीरमध्ये ड्रॉप होते कारण का काश्मीरपर्यंत जाणं खूप महत्वाचं होतं आणि पहिल्याच पालवरती आल्या त्या 2 धावा. सुरुवात चांगली झाली. ज्या पद्धतीने अकालपे टीमने ड्राईव्हनी सुरुवात केली होती आणि ही खरं तर बेगीटने सुरुवात होत असताना पहिल्या पालवरती आल्या 2. एकतीस धावा पटवायच्या. पहिल्या बॉलवरती आला 2. P1चं षटक. राहुल बातोसेकडे वेग जरूर आहे परंतु समोर देखील संतोष भोसले तोही देखील गोलंदाजांना टार्गेट नेहमीच करतो. बॉल तयार होतोय. हाफ ट्रॅकर चांगला 12 मिनिटं फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळला. 2 क्षेत्ररक्षक 3 आहेत आता पुढे एकदा 2 धावा इथे कंप्लीट करत असताना सुरुवात जशी अकालपाची सुरुवात तशीच तेथली टीम करत असताना पहिल्या इनिंग्स मध्ये देखील 2 बॉलच्या पाठीमागे 4 होत्या आणि दुसऱ्या इनिंग्स मध्ये देखील तेच घडलंय परंतु इक्वेशन आता चेंजेस होईल. 16 बॉल खरं तर बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 27 धावांची आवश्यकता. बाल दोन्ही टीमसाठी ऑन आहे. 74 रन रेट नाहीये त्यातली टीमसाठी परंतु इथून पुढे अकालपे टीमला विकेट घ्याव्या लागतील. त्या विकेटमध्ये चावं लागेल. बॉलर तयार. तिसऱ्या बॉलवरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. हाफ ट्रॅकर होता. अकूट टप्प्याचा बॉल ऑफ साईडला टर्न करण्याचा. बॉलची थोडीशी आवरची कडा. बॉल चला डिक्लेअर झोन मध्ये आले ते एक सिंगल. चला बॉल द्यायचा. 5 धावा झाला स्कोर गार्ड वरती. आतापर्यंत पाहत आहात तुम्ही. बॉल तिकडेच आहे ना. 5 धावा झाल्यात. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 26 धावांची अजूनही आवश्यकता. तिथली टीम कोण जिंकणार आहे पहिला मॅच. उष्णता खरं तर वाढत चालली आहे.
टोटल झालं त्या 5. संतोष भोसले सध्या बॅटिंग करतोय. राहुल बातोसे 51 खेळाडू आहेत दोन्ही पण. चांगला खेळ खरं तर या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत दोघांनीही केला. राहुल बातोसे पुन्हा एकदा तयार होतोय. संतोष भोसले विकेट करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक फसलाय आणि संतोष भोसलेला माहिती आहे की हा कॅच होईल आणि हे पाहत असताना पहिला विकेट कोसळलाय टीम तेटली संघाचा. संतोष भोसले बाद होतोय. चांगला टप्पा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर राहिलाय आणि त्याच्यानंतर पॉइंट कव्हर मध्ये चांगली कॅच कंप्लीट केल्या खेळाडूने आणि पहिला धक्का लागलाय टीम तेटली संघाला. हो गेला शुभम. डबल बॅटर दिनेश. कळेश भोसले एका बाजूला आपण पाहतोय सध्या तो शांत, त्याला धाबा कुठल्या होत्या 16 आणि याच धाबा त्याला देखील त्या कव्हर करायच्यात मॅचमध्ये. चांगली सुरुवात निमणीत अकालपेटी कडून होत असताना पहिलं षटक सध्या बॉल झाले ते 4, टोटल झाल्या त्या 5. चांगली गोलंदाजी अद्याप आतापर्यंत सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2-2 आल्या होत्या. तिसऱ्या बॉलवरती 1 सिंगल अशा 5 धाबा. चौथ्या बॉलवरती विकेट प्राप्त केली. गोलंदाज राहुल बातोसे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना दिनेश भोसले बॅटिंगसाठी. हव्या ताबा होतील का? 2 क्षेत्ररक्षक डिबेस्ट्रा कव्हर आणि या सी कॉर्नरला खरं तर प्रोटेक्शन दिलंय या इनफिल्ड इन सर्कल मध्ये. पालर तयार होते पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. अजून किती फलंदाज कोसळला गेलाय. लंगापला होता एक प्रोडक्शन आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता दिनेशने, फील्ड पाहिलं नाहीये आणि आकाशामध्ये बॉल उडवला होता. मोजणारा दिनेश भोसले देखील बाद होतोय. बॅक टू बॅक 2 सफलता राहुल बातोसेच्या नावावरती. लाजवाब अप्रतिम गोलंदाजी आणि हेच खरं तर टॉनिक आहे. गोलंदाजाचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं. खरं तर अकाल टीम कोणती चूक करत नाहीयेत. तो आता खरं तर जड पावणार तो नाराज आहे फटक्याच्या पाठीमागे. 5 झाले दिनेश भोसले 5 झाले. 2 बॅटर आतमध्ये झाले. राजेश बॅटिंग साठी टोटल 5 धाबा झाल्यात. जोडी 26 धावांची आवश्यकता म्हणजे या बॉलवरती एक मोठा फटका हवा. 4 किंवा 6 फिरवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर पाऊस दिला. ओव्हरची होते समाप्ती आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. इथे बॅटिंग करत असताना सध्या अडचणीमध्ये आहे त्यातली टीम. ही अडचण बाहेर करायची आहे आणि गणेश भोसलेला खरं तर काहीतरी एक आगळं वेगळं करावं लागेल. कारण एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 5, गडीचा बाद झाले ते 2. दुसऱ्या षटकाचा मार्गस्थ होता पदर. कोण आहे? विकास बॉलिंग ट्रॅक वर समोर गणेश भोसले. 12 बॉल 26 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. गणेश भोसले याला आता काटा बनावं लागेल, बॅटिंग करावी लागेल. 12 बॉल 26 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आल्या त्या 5. चांगली गोलंदाजी निमणूक केली आहे राहुल बातोसेनं. धावा रोखल्या गेल्यात आतापर्यंत. तिथल्या टीमला निमणूक खरं तर थांबवल्या आणि आता गणेश भोसले याची बारी असणार आहे. बारी सबकी बारी. कोण पडेगा किसके ऊपर बारी. बॅटिंग करावी लागेल. 12 बॉल 26 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती विकास बातोसे. ऑल स्ट्राईक गणेश भोसले युवा खेळाडू. ओहो, बॉलिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल रक्षकाच्या हातामध्ये विसवला जातोय. पॅटची गोलंदाजी. पहिला बॉल अगदी पुढ्यात टाकलाय. थोडासा टर्न करत असताना पायामध्ये बॉल चाललाय. 11 बॉल 26 धावांची आवश्यकता. मॅच वळत घेतोय की काय? मॅच सकाळच्या टीमच्या बाजूने जातोय की काय? परंतु या जर ओव्हर मध्ये 2 मोठे फटके आले
ते मॅच त्यातली टीमच्या देखील जवळ येऊ शकते. हा क्रिकेट आहे, अनिश्चितचा खेळ आहे. कोणत्याही क्षणाला कोणत्याही मोमेंटला टर्न होऊ शकतो. ओहो, बिगेट करण्याचा प्रयत्न केलाय, हवेशी स्वार झालाय. एक सिंगल येते या बॉलवरती. गणेश भोसले मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एक सिंगल. टोटल झाले त्या 6. आता बॉल आहेत बाकी 10. जिंकण्यासाठी करायचे त्या 25 धावा गोळा. राजेश दिखने में छोटा है, घाव कैसा है. राजेश पाडिंग साडी व्हेरिएशन ठेवलं होतं, ऑन साईडला टर्न केलाय. सिंगल येते आणि एकच सिंगल मिळव. चाबूक बॅटिंग होत नाहीये, बॅटिंग मध्ये काही स्ट्रोक नाहीये, कदाचित ताकद कमी पडते. गोलंदाजी खूप छान होते. विकासला आपण पाहतोय, आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा दिल्यात आणि आता 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 4 मोठे फट केले, मॅच उद्ध्वस्त होईल, मॅच गोळा होऊ शकते त्यातली टीम साडी. परंतु प्रत्येक डॉट बॉल सिंगल हाराने तर मॅच जवळ खरं तर अकाल टीमच्या बाजूला लागेल. आणि हा आलाय डॉट. ऑन साईडला बऱ्याच वेळा टर्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु एकही आता पण तितकासा संपर्क होत नाहीये. गणेश भोसलेने खरं तर नाराज केलं. चांगली गोलंदाजी होती, लाजवाब गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी, इम्प्रेसिंग गोलंदाजी, अटॅकिंग क्रिकेट गोलंदाजी सध्या करत असताना विकास. व फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, चांगली फिल्डिंग होते, बॉल सुटला गेलाय. शॉर्ट फाइंडिंग मधून एक तर सिंगल मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आणि बघता 2 धावा इथे पूर्ण केल्या. 2 धाब्यांची मदत, 2 धाब्याची योगदान, धावासाठी धाव. टोटल झाल्या त्या स्कोरगार्ड वरती 9. आता अजूनही बऱ्याच धावांची गरज आहे. 7 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे जर तरला थारा नाहीये हे प्रत्येकाला माहिती आहे, परंतु या बॉलवरती बिगेट हवा, पॉवर तयारतोय. आला इथे बिगेट करायला, बॉल निघून जातोय हातामध्ये आणि तिसरा धक्का लागत असताना टीम तेटली संघाला गणेश भोसले बॅक टू द डग आउट. चांगली गोलंदाजी राहिली आहे. विकासची देखील या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4 आणि महत्वाचा फलंदाज कोसळला गेला. गणेश भोसले रंगवणला पकडले कॅच. 23 पाहिजे का 22? चला, लाखवड टीम्स आपला कॅप्टन तयार ठेवायचा आणि याच्या मधला विजय टीम्स जो विनर संघ होईल तो टीम लाखवड संघासमवेत खेळेल. तर फास्ट करायचा, कारण का 1 दिवसाची टुर्नामेंट आहे आणि आज खरं तर महाशिवरात्र आहे. प्रत्येकाला खरं तर दर्शन घ्यायला जायचं आहे. आज जवळजवळ 90% लोकांचा उपवास असेल. वर्षातून एकच दिवस येतो, सण आहे आपला. हिंदू धर्माचा बॉलर तयार होतोय. शेवटचं षटक मॅच बनवू शकते. राजेश भोसले काहीतरी करावं लागेल. शॉर्ट बॉल वळण दिलं बॉलला, परंतु इथे एक सिंगल मिळेल. फरक पडत नाही अख्खा टीमला. सिंगल डबल धाबा गेले फरक पडत नाहीये. सिंगल येते पहिल्या बॉलवरती 5 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता. 10 म्हणजे 21 पाहिजे. 21 धाब्यांची आवश्यकता. बॉल आहेत 5. राजेश ऑन स्ट्राईक. बॉलर राजेश देखील. राजेश हाफ ट्रॅकर कॅप चंपर एक्स्ट्रा कव्हर निघून चाललाय. सिंगल येते. सिंगल मिळाल्या बॉलवरती आणि कदाचित आता फक्त जेव्हा टॉप क्वालिटीचे फलंदाज टॉप ऑर्डर तुमचा ढासाला गेला आणि सध्या औपचारिकता बाकी आहे. 4 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे आणि औपचारिकता देखील म्हणायला हरकत नाहीये. जर तरची गोष्ट आहे, जर मोठे फटके आले मॅच बनवू शकते. उडवले बॉल ऑन साईडला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीये. आज अख्खा टीमच्या धावा कमी होत्या जरूर, परंतु गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली आहे आणि त्या नक्कीच साथ देखील तितकीच मिळाली आहे. फिल्डिंग करणारी युनिट टीम, चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग. आणखीन एक फलंदाज बाद.
माझं नाव उपदेश. तीन बॉल 21 धावांची गरज आहे. सिंगल येते या पाच वरती. संतोष बॅटिंग साठी गेले तर औपचारिकता फक्त बाकी आहे. संतोष भोसलेच्या चला लाखवा टीम आपण लगेच याचा लाखवा टीम इथंच घ्या टॉस करू. लाखवा टीमचा कॅप्टन आणि आज खरं तर लाखवा टीम देखील या संडे मध्ये मला वाटतं सेकंड प्राइज देखील मारला आणि चांगला खेळ लाखवा टीमने केला. म्हणजे इन फॉर्म आहे सध्या लाखवा टीम. खरं तर लाखवा टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत आणि आज कालच्या संडे त्यांनी खूप चांगलं काम केलं. सेकंड प्राइज खरं तर लगवलं. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आणि आज या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने खेळ करणार आहे. चला अकादमी टीमचा कॅप्टन आणि मग बॅड लक मी म्हणेन खूप प्रयत्न कमी पडले त्यातली टीम जे आणि ते दणदणीत तिथे एकतर्फी लढत औपचारिक आपण एकतर्फी लढत पाहिली आहे आणि अकादमी टीमने या मॅच मध्ये पहिल्याच या सकाळच्या सत्रामध्ये बाजी मारली आहे. तिथली टीम आपण खरं तर आपण आलात आपलं चांगला खेळ केलात आपलं गोड कौतुक आणि ते अकादमी टीमचं मनपूर्वक अभिनंदन. सेकंड मॅच कडे आपण जातोय. टीम अकादमी आणि जेएमसीची लाखवा टीम हे दोन संघ आमने सामने असणार आहेत. चला आपण टॉस करतो. चला अकादमी टीम शशिकांत बातोसे चला आपला कॅप्टन टॉस करता पाठवायचा. चला या कॅप्टन यायचा आपला टॉस करता पाठवा लगेच यायचा. बघा एक दिवसाचा हा सोडला आणि संध्याकाळच्या मैदानी तुम्हाला खासियत सांगतोय इथे खूप मच्छर होते संध्याकाळी. हा कारण का 5च्या आतमध्ये आपल्याला खरं तरी स्पर्धा कंप्लीट करायची आहे. संध्याकाळी खूप मच्छर होते इथे आणि प्रत्येक मैदानामध्ये आपण मच्छर पाहतो आणि इथे खूप जास्त होते जास्त प्रमाणामध्ये. त्याच कारण आपण लवकर घाई करायची आहे. आज कोणत्याही टीमला जास्त ब्रेक दिला जाणार नाहीये कारण का एक दिवसाची स्पर्धा आहे आणि आज महाशिवरात्र आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड करायचं आहे. जे रुटीन आहे ते रुटीन बातोशी सर जे रुटीन आहे त्याच रुटीन प्रमाणे खेळले जाईल. चला आपण टॉस करत आहोत. टीम जेएमसीचे लाखवड आणि अकादमी चांगले बॅटिंग त्याप्रमाणे बॉलिंग केले आणि खरं तर रोखलं गेलं त्यातल्या टीमला. चला आपण टॉस करत आहोत. आवाजामध्ये